देवी अष्टभुजा नमो सरस्वती लक्ष्मी नमो पार्वती बुद्धी वैभव शक्ती तू भगवती तू अष्टधा प्रकृती आहे भारत स्त्री तुझे प्रतीक गे सौंदर्यशीलावती स्त्रीचे मंगल रूप तू विजयिनी सामावली संस्कृती हाती सुंदर शोभते कमल हे निर्लेपता कोमल गीता ज्ञान प्रदीप हा झळकतो तेजस्वी बुद्धी बळ अग्निकुंड प्रदीप्त दावित तुझे पावित्र्य ते उज्ज्वल त्यागाची रमणीय मूर्ती हसरी सौंदर्य ते मंगल आहे हा त्रिगुणी त्रिशूल विजयी त्रैलोकी पावे जय झेंडा हा भगवावरी फडकतो वैराग्य तेजोमय आहे ही तलवार दंड रिपुशी सद्धर्म साधावया शोभे ही स्मरणी सदा स्मरण दे कर्तव्य पाळावया घंटा दिव्य करात शोभत असे नादात जो आशय शब्दांची नवगूढ सृष्टी उकली वाणीत पावे जय दुर्गा काली जया रमा हरिप्रिया अंबे जगन्मंगले गौरी श्री भुवनेश्वरी तव पदी वाणी मती रंगुदे तू आहे वरदायिनी भगवती भक्तांसी संजीवनी माते मंगल सिंह वाहिनी सती तेजस्वी तू मोहिनी लक्ष्मी सुंदर पार्वती सरस्वती हे शारदे शोभने दीनोद्धारिणी अंबिके तुझ असो लक्षावधी वंदने भारत माता की जय. अष्टभुजेच्या एका हातात जपमाळ आहे. सत्कृत्यांचा ध्यास व जप करण्याचा संदेश जपमाळ देते. घंटा जागृतीचे प्रतीक ते गीता ही यशस्वी जीवन कसे जगायचे हे शिकवते. अग्निकुंड पावित्र्य व त्यागाची खूण तर कमलपुष्प पावित्र्य आणि निर्लेपता शिकवते. शौर्याचा मंत्र देणारी तलवार त्रिगुणात्मक देहाची साक्ष पटविणारा त्रिशूल भारतीय संस्कृतीचा परंपरेचा मानदंड म्हणजे भगवा ध्वज देवी अष्टभुजेच्या हाती 7 आयुधे आणि 1 वरदहस्त ही अष्टभुजेच्या मूर्तीची कल्पना ज्याने आपल्या मनसामर्थ्यामुळे निर्माण केली त्या वंदनीय लक्ष्मी केळकर उर्फ मावशी केळकरांचे जीवनचरित्र आज आपण पाहणार आहोत. सोशिक संयमी दृढनिश्चयी प्रेमळ प्रसंगी कठोर अनेक प्रसंगावर मात करीत असतानाही ध्येयाला सतत जागरूक थोर नेत्यांचे आदर्श अभ्यासून स्त्रियांच्या कर्तृत्वाला जाग देणाऱ्या मावशी केळकर म्हणजे तुळस औषधी पवित्र अशी आहेत. आदरणीय मावशींना माझा शिरसाष्टांग नमस्कार. जन्म झाल्याबरोबर बाळ रडलंच नाही, मृतवत आहे म्हणून सुपात घालून लांब त्याला ठेवलं होतं. पण एका निष्णात सुईणीच्या म्हणजे मावशींच्या काकूंच्या लक्षात आल्याने तिने बाळाच्या भोवती असणारी पारदर्शक पिशवीला हळूवार हाताने कापल्याने बाळ मोठ्याने रडू लागले. बाळाला पाहून दाई म्हणाली, सुंदर अतिसुंदर जणू स्वच्छ नवबिंदूंनी नायलेले कमलपुष्पच. आणि पुढे कमळाप्रमाणे आपल्या गुणांचा कर्तृत्वाचा सुगंध दरवळत ठेवणारी कन्या म्हणजेच कुमारी कमलदाते उर्फ लक्ष्मीबाई केळकर तथा राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका वंदनीय मावशी केळकर. आषाढ शुद्ध दशमी 6 जुलै 1905 हा जन्मदिवस. वडिलांचे नाव भास्करराव दाते, आईचे नाव यशोदाबाई. नागपूरला महाल विभागात दाते कुटुंब राहत असे. मावशींना 8 भावंडे असून त्यांचा क्रमांक 2रा होता. मावशींची आई मैत्रिणींना जमवून नेहमी केसरी पेपर वाचित व त्यावर चर्चा करीत. वडिलांना समाजसेवा करायला आवडायची. कोणीही मदतीला बोलवले की हे तत्परतेने जायचे. हे बाळकडू मावशींना लहानपणापासूनच मिळाले होते. लहानपणी मावशींना देवी ह्या रोग झाला होता. मावशींचे शिक्षण नागपूरला झाले. 14व्या वर्षामध्ये 1919 साली वर्ध्याच्या पुरुषोत्तम केळकर या बिजवरांशी विवाह झाला. त्यांना पहिल्या 2 मुली होत्या. शांता व वत्सला या त्या मुलींची नावं. केळकर हे वकील होते. लहानगी कमल केळकरांच्या घरात
लक्ष्मी म्हणून मुलींची आई, पत्नी, सून, जाऊ, काकू म्हणून प्रवेश केला. आपल्या 2 मुलींवर मावशीने जीवापाड प्रेम केले होते. 1920 साली पहिला मुलगा मनोहर झाला. रांधावाडा उष्टीकरणा या स्वभावाच्या मावशी नव्हत्या. यजमानांना समाजकार्याची विशेष आवड नव्हती. घरातला पसारा फार मोठा होता. शेतीवडी, मालगुजारी, वकिली आला गेला यात त्यांचे यजमान नेहमी गुरफटलेले असायचे. मावशी एकदा जावेबरोबर महात्मा गांधींच्या व्याख्यानाला गेल्या. राष्ट्राच्या स्वास्थ्यावरच व्यक्तीचे स्वास्थ्य अवलंबून असते हा गांधींचा मुद्दा त्यांना खूप पटला. टिळक फंडासाठी झोळी फिरवल्यावर मावशी व त्यांच्या जावेनी आपापल्या एक जण्या त्या झोळीत टाकल्या. 1932 साली मावशींना 6वा मुलगा झाला. त्यांचे यजमान भाऊसाहेबांना क्षय झाला. खूप उपचार केले. त्यांच्या घरात एकामागून एक अपमृत्यू होत होते. म्हणून कोणीतरी औदुंबराचा वृक्ष तोडल्याने हे मृत्यू होतात असे मावशींना कळल्यावर मावशीने 1 कोटी प्रदक्षिणा घालण्याचा संकल्प केला. परमेश्वरावरील दृढनिष्ठेने व विश्वासाने त्या करीत होत्या. त्यामुळे मानसिक बळ वाढते असे त्यांचे मत होते. उमा काकू नावाच्या मोठ्या जाऊबाई विधवा होत्या, पण जन्मभर त्यांनी मावशींना साथ दिली. 6 जुलै 1932 साली त्यांचे यजमान भाऊसाहेब यांना सर्वांना सोडून गेले. जेमतेम 13 वर्षाचा संसार, गळ्यात 8 मुलं, शेतीवाडी, मालगुजारी सांभाळायची. वय तर अवघं 27 वर्षाचं. लहान मुलगा 4 महिन्याचा. मोठी मुलगी शांता ही अत्यंत बुद्धिमान, पण तीही गेली. लगेच वाटणी झाली. राहते घर मोठे, पण ते त्यांना मिळाले. शेती खूप होती, पण कसणार कोण? मालगुजारी होती. खरंच अत्यंत कसोटीचा काळ त्यांचा होता. दत्तू वैशंपायनमध्ये त्यांच्या एक माहितीतला मुलगाला त्यांनी घरी ठेवून घेतले, शिकवले व शेतीचे बघायला त्याला सांगितले. धाडसी निर्णय घेऊन घरातच भाडे करू ठेवला. खरं तर हे घराण्याच्या प्रतिष्ठेला शोभणारे नव्हते, पण हातामध्ये खर्चाला पैसा हवा होता. एकदा घरी मुंजीचे आमंत्रण आले. घरात कर्ता पुरुषच नाही. आता कोण जाणार? त्यावेळी विधवा अशा समारंभांना जात नसत. अपशकून समजायच्या. मावशीने निर्धार केला व त्या गेल्या. किती क्रांतिकारी विचार होते त्यांचे. घरात कामाला एक हरिजन बाई ठेवली होती. स्त्री व स्वावलंबन हा पेपरातील लेख वाचल्यापासून मावशी बेचैन झाल्या होत्या. विचार केला की रावणाच्या बंदीशाळेत सीतेने आत्मबलानेच आपल्या शीलाचे रक्षण केले. द्रौपदीनेही स्वतःचे रक्षण स्वतःच केले. जिजाबाई खंबीरपणे स्वतःच उभी राहिली. तशाच मावशीही स्वतःच खंबीरपणे उभ्या राहिल्या. सारा स्त्री समाज कणा मोडून पडल्यासारखा दुर्बल, आत्मविश्वास गमावलेला, परावलंबी बनलेला आहे. ह्या समाजाला चेतना देऊन जागृत केलं पाहिजे. रूढी बंधनात, अंधश्रद्धेत अडकलेल्या संसारात गुरफटलेल्या स्त्रीची सुटका कशी होणार याची त्यांना चिंता होती. त्याच वेळी एका मुलीने गांधीजींना विचारले, आम्ही स्त्रियांनी जीवनामध्ये कोणाचा आदर्श ठेवायचा? बापूजी म्हणाले, सती सीतेचा आदर्श ठेवा. तरुणी म्हणाली, मग बंधूंनी रामाचा आदर्श ठेवायचा का? महात्माजी म्हणाले, सीता जन्माला आली की राम निर्माण आपोआप होतीलच. हे बारकाईने मावशी ऐकत होत्या. विवेकानंद म्हणायचे, गरुड पक्षी जरी अत्यंत बलवान असला तरी त्याला उडण्यासाठी 2 पंख हवेतच. तसाच भारतरूपी गरुडाचा उत्कर्ष साधायचा असेल तर स्त्री आणि पुरुष हे दोन्ही पंख बळकट असणे अत्यंत गरजेचे आहे. फावल्या वेळात झोपा न काढता त्या रामायणाचा अभ्यास करू लागल्या. त्यांच्या डोळ्यासमोर सीतेचं चरित्र येत होतं. राम निर्माण करणारी सीता त्यांना शोधायची होती. बंगालमध्ये एका गावातील महिलेवर गुंडांनी नवऱ्यासमोर बलात्कार केला. ते प्रकरण भारतभर खूप गाजलं. ऐकून मावशी अगदी खूप बेचैन झाल्या. स्त्रियांना स्वसंरक्षणासाठी काहीतरी शिकवावं असं त्यांना सारखं वाटू लागलं. 1936 साली ऑगस्ट महिन्यात मावशी डॉक्टर हेडगेवरांना भेटल्या, ज्यांनी RSSची स्थापना केली होती. तुम्ही जे मुलांना खेळ, व्यायाम शिकवता तसे शिक्षण स्त्रियांनाही मिळावे असे मला खूप वाटते. तुम्ही स्त्रियांनाही संघात प्रवेश द्या ना. ते म्हणाले, संघकार्य पुरुषांपुरतेच मर्यादित ठेवावे असे आम्ही ठरवले आहे. सर्वानुमते ठरवले आहे. पण आम्ही जर स्त्री संघटना उभी केली तर? मावशी म्हणाल्या, तुम्ही मदत कराल का? त्याला त्यांनी हो म्हटले. डॉक्टर म्हणाले, लक्ष्मीबाई, आम्ही 100 पुरुष एकत्र राहू, पण 10 बायका एकत्र येणं फार कठीण आहे. मावशी लगेच म्हणाल्या, बघू, प्रयत्न करते मी.
आणि या भेटीनंतर वेणुताई कळमकर, कालिंदीबाई पाटणकर, यमुनाताई काणे, माई नागले इत्यादी मैत्रिणींबरोबर मावशींनी विचारविनिमय केला व संघाची अद्याक्षरे एक येतील असं राष्ट्रीय सेविका समिती RSS हे नाव सर्वानुमते ठरले. 25 ऑक्टोबर 1936 विजयादशमीच्या दिवशी समितीची स्थापना झाली. बुलढाण्याचे इतिहास संशोधक डॉक्टर यादव माधव काळे यांनी समितीचे उद्घाटन केले. ते म्हणाले, समितीच्या स्थापनेमुळे हिंदू स्त्रियांसाठी आवश्यक असलेल्या एका महत्त्वाच्या गरजेची पूर्ती आज झालेली आहे. शाखा वाढीच्या दृष्टीने घरोघरी जाणे, बायकांच्या भेटी घेणे आवश्यक होते आणि त्यासाठी सायकलने जाणे सोयीचे. त्यामुळे वेणुताई, कालिंदीबाई मावशीबरोबर अनेक जणी सायकल शिकल्या. मावशी प्रौढ वयात पोहणे पण शिकल्या. ज्या गोष्टी समिती कार्यासाठी आवश्यक त्या गोष्टी आपल्या मावशी शिकल्या. शाखेची वेळ संध्याकाळी 5:30 ते 6:30. लाठी, लेझीम हे खेळ सुरू झाले. स्वतः मावशींचे शिक्षण कमी झाले असल्याने त्यांना शिक्षणाची खूप ओढ होती. समिती स्थानावर प्रथम ध्वज न लावता झाशीच्या राणीचा फोटो ठेवत असत. श्रीकृष्ण रघुनंदन चव्हाणांनी मराठीत लिहिलेली प्रार्थना शाखेत प्रथम म्हणत असत. पुढे 1947 साली संस्कृत प्रार्थना प्रचलित झाली. प्रथम संघशाखेची मुलं त्यात मावशींचाही मुलगा होताच. समितीतल्या मुलींना व्यायामाचे प्रकार, जांभिया वगैरे शिकवायला येत असत. पुढे मावशींना शाखेतल्या मुलींनाच ट्रेनिंग देऊन तयार केले. बायका स्वावलंबी झाल्या. महाराष्ट्रातील अनेक गावांतील महिलांना देशासाठी काहीतरी करावे अशी प्रखर इच्छा असणाऱ्यांना हिंदू महिलांनी एकत्रित यावे असे वाटत असे. कोणी स्वयंसेविका संघ, कोणी हिंदू धर्म भगिनी मंडळ, कोणी राष्ट्रीय सेविका संघ इत्यादी नावाने कार्य सुरू केले. मावशी व इतर अनेक स्त्रियांची हितगुज करून सर्वजणी राष्ट्रीय सेविका समिती या नावाने एकत्र जमू लागल्या. आता नुसते शारीरिक नाही तर बौद्धिक शिक्षणही मिळावे असे मावशींना वाटू लागले. मावशींना वाटे मी कवी शिकलेली बाई, त्यामुळे बौद्धिक पातळीवर कमी पडले तर ते संघटनेच्या दृष्टीने हितावह नाही. त्यासाठी मावशींनी रामायण, महाभारत, सावरकर वाङ्मय आणि इतर हिंदू धर्माविषयी जे मिळेल ते त्या वाचू लागल्या. इतरांशी त्याविषयी चर्चा करीत 1 मे 1937 या दिवशी वर्ध्याला समितीचा पहिला उन्हाळी वर्ग सुरू झाला. आता फोटोऐवजी समितीचा भगवा ध्वज फडकू लागला. मावशींच्या मनाला समाधान वाटले. 1 महिना वर्ग शिस्तीत पार पडला. जाताना मावशीने सांगितले, इथे घेत असलेल्या शिक्षणाचा उपयोग समिती कार्यासाठी निष्ठेने करा. शाखा आपापल्या गावी वाढवा. 21/1/40 रोजी वार्षिक उत्सवात माननीय आप्पाजी म्हणाले, संघ व समिती स्वतंत्र संघटना आहेत. कमल पाण्यात असूनही अलग असते. स्वतःची उन्नती कायम ठेवून एकमेकांची उन्नती आपण करूया. आता समितीच्या शाखा महाराष्ट्रभर पसरल्या. हे सर्व सार्वजनिक कार्य सुरू असताना मावशींच्या मोठ्या कुटुंबाचा पसाराही त्यांनाच बघावा लागे. मावशी, त्यांची मुलं उमाकाकू, वेणुताई, कालिंदीताई यांच्या मुली सर्वजण एकत्र राहत होत्या. उमाबाई व्यवस्थितपणे घर सांभाळत होत्या. 1942 इंदोरला शाखा सुरू झाली. कळकळीने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सेविका मावशींना मिळाल्या, ज्या शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर होत्या. सर्व सेविकांना मावशींबद्दल अत्यंत आदर आणि प्रेम होते. त्या म्हणायच्या, समितीशी आपला संबंध पुत्रवत असावा. हिशोबात मावशी फार चोख होत्या. 1984 पर्यंत ताई आंबर्डेकरांनी हिशोब काटेकोरपणे सांभाळला. 1946 सिंध्यमध्येही वर्ग घेतला. मावशींनी ट्रेन सेविका कराचीच्या वर्गाला पाठवल्या होत्या. मावशींनी बळकुताई देवकुळे, कुसुमताई साठे, वर्तक या तिघी चौथी प्रौढ सेविका आणि श्रीमती मराठे यांना कराचीला पाठवले. बौद्धिक शारीरिक वर्ग, अनेक खेळ तिथे होत होते. 200 सेविका कराचीच्या वर्गाला आल्या होत्या. भावनगर, राजकोट, अहमदाबाद, बडोदा इत्यादी अनेक ठिकाणी शाखा निघाल्या. मावशी सेविकांना सांगायच्या की राजकारणाशी आपला संबंध नाही, पण रोजचे वर्तमानपत्र मात्र नियमित वाचले पाहिजे. 1942 ते 46 या कालखंडात घरात 2 लग्ने झाली. मोठ्या मुलाचा प्रेमविवाहालाही मावशीने मोठ्या मनाने मंजुरी दिली. घरात सून आल्याने मावशी खूप खुश होत्या. पुत्रवत प्रेम करणाऱ्या दत्तू वैशंपानाचंही लग्न मोठ्या मनाने मावशीने केले. 5 तोळे सोने घातले. 21 एकर जमीन त्याला हिंगणघाटला देऊन संसार थाटून दिला. माणसे कशी जोडायचे हे मावशीकडून शिकावे. प्रत्येकाच्यातील गुण हेरून त्या गुणांना प्रोत्साहन मावशी द्यायच्या. सर्व सेविकांच्या मावशी खूप लाडक्या असून सांगतील ती कामे त्या सेविका तत्परतेने करायच्या. समितीबरोबर उद्योग मंदिर स्थापन करण्याचा उद्देश समाजातील बहुसंख्य स्त्रियांजवळ पोहोचून त्यांची सुखदुःखे समजून
घेता येतील हा होता. समाजसेवा कृतीमध्ये आली पाहिजे. 1946मध्ये जम्मू काश्मीरमध्येही शाखा सुरू झाल्या. जम्मू सोडून मावशी सर्व भारतभर हिंडल्या आहेत, शाखांना भेटी दिल्या. 15 ऑगस्ट 1947 हा भारताचा स्वातंत्र्याचा दिवस, तर पाकिस्तानचा एक दिवस अगोदर स्वातंत्र्याचा दिवस आहे. ज्या सिंधमध्ये भारताची संस्कृती वाढली जोपासली तो सिंध प्रांत भारतापासून विलग होणार. सिंधच्या प्रमुख जेठी देवानींनी मावशींना पत्र पाठवलं की भारतवर्षाच्या विभाजनापूर्वी तुम्ही एकदा इकडे या व आम्हाला धैर्य निर्भय बनवा. त्याप्रमाणे 2 वीर धाडसी बायका वेणुताई व मावशी विमानाने कराचीला जायला 13 ऑगस्टला निघाल्या. विमानभर सर्व मुसलमान होते. हसके लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्तान अशी नारेबाजी प्रवासभर त्या ऐकत होत्या. दोघीही तरुण पण एका ध्येयाने प्रेरित झालेल्या होत्या. सिंहाच्या गुहेत जायचे होते. दोघींनी संरक्षणाचे साधन बरोबर घेतलेलेच होते. पोचल्यावर मावशीने सुंदर मार्गदर्शन केले. धीर सोडू नका, भ्याड्यासारखा वागू नका, स्वतःला जपा, संघटनेवर विश्वास ठेवा. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटले की लक्ष्मीबाई समिती कार्य म्हणजे झिमझिम पडणाऱ्या पावसाप्रमाणे आहे. जमिनीत सदैव ओलावा कायम राहून महत्त्वाचे कार्य तुम्ही साधता आहात. 15 ऑगस्टला राष्ट्रध्वजाबरोबर भगवा ध्वजही सर्व ठिकाणी लावला गेला. 1947 फाळणीनंतर कराचीहून 100 मुली बोटीतून मुंबईस आल्या. एका घरात 2-2, 3-3 मुली राहू लागल्या. वर्षभरानंतर मुलींचे पालक येऊन मुलींना घेऊन गेले. त्यावेळी पाकिस्तानात मुलींवर भयंकर अत्याचार होत होते. लोंढेच्या लोंढे भारतात येत होते. त्यांना निर्वासित भारतातील लोक म्हणायचे, खरं तर ते आपलेच होते. देशाची परिस्थिती ही अत्यंत गंभीर झाली होती. त्यावेळी पाकिस्तानला 55 कोटी रुपये द्यावेत असे महात्मा गांधींनी आग्रह केला होता. गांधींच्या खुनानंतर तर घरपकड सुरू झाली. घरे, शेती, कारखाने जाळल्या गेले. संघावर बंदी आली. मावशींनी समिती बंद केली. काही दिवसांनी शाखा परत सुरू करत आहोत अशी तार पंतप्रधानांना मावशींनी केली. समाज मनाच्या अधिक जवळ जाण्यासाठी शिशु मंदिरे, उद्योग मंदिरे, पाळणाघरे, शाळा, भजनी मंडळे, कीर्तने, प्रवचने सुरू झाली. प्रसिद्धी परांगमुख असलेल्या मावशींना नेतृत्वाची मुळीच हवं नव्हती. माझ्यापेक्षा संघटना महत्त्वाची आहे असे त्या नेहमी म्हणायच्या. आदरणीय काकू परांजपे मावशींच्या बरोबरीने काम करणाऱ्या गेल्यावर मात्र मावशी फार शोकाकुल झाल्या. पण कोणत्याही कारणाने खचून जाणाऱ्या मावशीमुळे नव्हत्याच. मध्ये काही वर्ष समिती बंद असल्याने समिती विस्कळीत झाली होती. स्वतः मावशी, वहिनी गोखले घराघरात जाऊन बायकांशी बोलायच्या. आणखी मोठ्या मनाने मोहल्ल्यात भजन वर्ग सुरू झाले. मोहल्ल्यामध्ये भजन वर्ग सुरू झाले. मी सुद्धा अनेक वर्ष समितीच्या भजनाला जात होते. आमची फी महिन्याला फक्त 3 रुपये होती. एकदा रिक्षातून जाताना रिक्षा उलटली आणि दोघीही पडल्या. पुन्हा दुसरी रिक्षा करून मिटिंगला गेल्या. नाजूक प्रकृतीच्या मावशींना बरेच दिवस दुःख सहन करावे लागले, पण देहबुद्धीवर मातच त्यांनी केली होती. काकू परांजपे कापसाचे पुतळे बनवायच्या. त्याचे प्रदर्शनही सर्वांचे आकर्षण असायचे. मीही ते प्रदर्शन पाहिले आहे. अतिशय रेखीव आणि सुरेख पुतळे होते. मावशींचे आराध्य राम नाशिकमध्ये सर्वानुमते राणी लक्ष्मीबाईंचे भव्य दिव्य स्मारक बांधले. भारतातून सर्व प्रांतातून सेविका आल्या होत्या. भव्य दिव्य सोहळा झाला. कौटुंबिक अडचणी, सामाजिक घडामोडींना टक्कर देत समितीची 25 वर्षे झाली. 1961 साली एक मोठा मेळाव्याचे वर्ध्याला मेळावा ठेवला होता. श्री मालतीबाई बेडेकरांच्या हस्ते उद्घाटन झाले. 1964च्या जुलै महिन्यात मावशींना साठावे लागले. अतिशय नेटका सोहळा सेविकांनी केला. 61 नाण्यांच्या रूपाने प्रत्येकीने निधी जमा करावा. 61 दिवस समितीचा प्रचार करावा. 61 कथा सांगाव्यात. 61 कीर्तनं किंवा प्रवचने करावीत इत्यादी अनेक संकल्प आणि सेविकांनी केले होते. मावशींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा तो सोहळा होता. नागपूरला मावशींनी समितीची हक्काची वास्तू म्हणून जागा घेऊन अहिल्या मंदिर व राणी लक्ष्मीबाई भवन बांधले. आजही तिथे बालक मंदिर, बालसंस्कृती वर्ग, उद्योग मंदिर, व्याख्यानमाला, योगासन वर्ग, वनवासी कन्या छात्रालय, पौराहत्य वर्ग असे अनेक उपक्रम चालतात. काही वर्षापूर्वी मी पण इथे 9 दिवस रामकथा सांगितली. माझ्या जीवनातले अविस्मरणीय दिवस होते ते. पुणे, मुंबईलाही समितीच्या वास्तू आहेत. एका पत्रकाराच्या मुलाखतीत मावशी
म्हणतात, हिंदू स्त्रियांना शील बल चारित्र्य संपन्न करून संघटित करणे हे समितीचे कार्य आहे. भारतातून पाकिस्तान वेगळे काढल्यावर उरले ते फक्त हिंदूंचेच हिंदू राष्ट्र हे स्पष्टच आहे. केवळ अर्थार्जनासाठी स्त्रीने शिक्षण न घेता ज्ञानार्जनासाठी व आत्मोन्नतीसाठी तिने शिक्षण तिचे असावे असे त्यांचे स्पष्ट मत होते. 1970 पासून समितीच्या वार्षिक अंक हिंदूतून पूर्वी फक्त मराठीतून निघत असे, आता हिंदूतून पण निघू लागला. एका समितीच्या बैठकीत मावशींनी समितीची चतुःश्रुती सांगितली. 1. समाजातील अज्ञान दूर करणे. 2. गुणवत्ता वाढवणे. 3. श्रद्धास्थान बळकट करणे. आणि 4. धर्मकल्पना स्पष्ट करणे. राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका म्हणून मावशी तशा सर्वांना परिचित आहेत. तसेच उत्तम प्रकारे रामायण सांगणाऱ्या म्हणूनही मावशींचा लौकिक झाला आहे. अनेक रामायणावरील पुस्तके वाचून त्यांनी रामायणाचा अभ्यास सखोल केला व रामायण हिंदीत व मराठी भाषेतून सांगू लागल्या. मावशींच्या ओघवती व प्रासादिक वाणीमुळे हजारोंच्या संख्येने जनता प्रवचनाला येऊ लागली. 13 वर्षे रामायण सांगितले व शेवटच्या वर्षी रामायणाचा सांगता समारंभ मोठ्या प्रमाणात नागपूरला केला होता. मी तो अगदी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. स्टेजवर रामाचा राज्याभिषेक सर्व बायकांनी अतिशय सुरेख पद्धतीने केला होता. रामायणावरील प्रवचने हे त्यांचे पुस्तक वाचनीय आहे. 1975 साली देशात आणीबाणी पुकारली गेली. इंदिरा काँग्रेस सोडून सर्व पक्षांवर बंदी घालण्यात आली. अनेक स्त्रिया बंदिवासात गेल्या. त्यावेळी सेविकांनी कौतुकास्पद कामगिरी करून मनोधैर्य दाखवले. 2 वर्षांनी ग्रहण सुटले व निवडणुका होऊन जनता पक्ष निवडून आला. सत्याचा विजय झाला. टीव्हीवर एकदा मावशींची मुलाखत झाली. अनेकीने मावशींना कधी पाहिले नसल्याने टीव्हीवर त्यांना पाहून सेविका खुश झाल्या. त्याने टीव्हीलाच नमस्कार केला. केवढा आदर होता बघा. स्वतःच्या शरीराची पर्वा न करता त्या माऊलीने समितीसाठी शरीर झिजवले. घराचा पसाराही उत्तमपणे सांभाळला. शरीर थकले होते. हार्ट अटॅक आला म्हणून दवाखान्यात भरती केले होते. प्रयत्नांची शिकस्त डॉक्टर करत होते. दवाखान्यात समितीच्या बैठकी होत होत्या. कार्यकर्ता कसा असावा त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या मावशी. माझ्या आजारपणाचा खर्च समितीने न करता तुम्ही मुलाने करावा असे मावशींनी मुलांना निक्षून सांगितले. तसेच भेटायला येणाऱ्या सेविकांना रिक्षा बस भाडे पण देत जा. मावशी फार हिशोबी होत्या. निस्पृह निष्काम निस्वार्थपणे अव्याहत काम करून मावशीने 27 नोव्हेंबर 1978ला आपला देह ठेवला. दुपारी 4 वाजता अखेरचा प्रवास सुरू झाला. सजवलेल्या ट्रकमध्ये त्यांचा पार्थिव देह ठेवून ट्रक हळूहळू निघाला. हजारो स्त्रिया शेकडोनी पुरुष नागपुरातील प्रतिष्ठित नागरिक मूकपणे मागे चालत होते. एक समर्पित जीवन उदंड कीर्ती मागे ठेवून गेले. लाखोंच्या मुखातून शब्द बाहेर पडले. प्रणाम गेहा कोटी करांचा कृतज्ञतेने करीतो वंदन. असंख्य हृदयी तुझीच भक्ती असंख्य नयनी तुझीच मूर्ती. निर्जीव मनिया विधली स्मृती तुझ्या ग असती पावन कृतज्ञतेने करीतो वंदन. प्रसन्न कमला आम्ही पाहिली तुला पाहता उमा आठवली. सरस्वतीत तुझ्यात वसली विविध रूपांचे घडले दर्शन कृतज्ञतेने करीतो वंदन. हिमालयाची शुभ्र भव्यता गंगे समतू पावन सरिता. मूर्ती म्हणत तू हरीची गीता प्रातःकाळी तव नित चिंतन कृतज्ञतेने करीतो वंदन. अबलांना या सबला करण्या देह तुझा ग सदैव झिजला. राष्ट्रोन्नतीचा मार्ग दाविला फिटेल तवका कधी हे ऋण कृतज्ञतेने करीतो वंदन. राष्ट्रसेविका समिती स्थापून राष्ट्रभक्तीची दीपही लावून कर्तव्याची दिधली जाणीव सर्वस्व तुझे हे देशा अर्पण कृतज्ञतेने करीतो वंदन. अशा या रूपवान गुणवान धैर्यवान बुद्धिमान शीलवान कर्तृत्ववान निष्ठावान सर्वांवर प्रेम करणाऱ्या या आदरणीय मावशींना माझा शिरसाष्टांग नमस्कार. जय श्रीराम. जय जय श्रीराम. भारत माता की जय. भारत हिंदू राज्य की जय. जय जय रघुवीर समर्थ.